चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर 16 एप्रिलपासून भारतीय रेल्वे मजदूर संघ, मध्य रेल्वे कर्मचारी संघ व ट्रॅक मेंटेनर्स असोसिएशनतर्फे ट्रॅक मेंटेनर्सच्या विविध मागण्यांसाठी अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन सुरू आहे। ट्रॅक मेंटेनर्सना रेल्वे रुळांची देखभाल करण्याऐवजी काही अधिकारी वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। अशा प्रकारामुळे 4 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून ही बदली रद्द करणे, चार्जशीट रद्द करणे, अनुपस्थितीच्या नोंदी रद्द करून उपस्थिती लावणे, हार्ड ड्युटीवर रिस्क अलाउन्सची वसुली संबंधित अधिकाऱ्यांकडून करणे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे यासह विविध मागण्या युनियनने प्रशासनासमोर मांडल्या आहेत। आमचे जे मंडलचे इंजिनिअरिंगचे अधिकारी आहे नाना प्रकारचे त्रास देऊन राहिले आमच्या ट्रॅकमॅनला, निजी कामाला लावून राहिले। रेल्वे बोर्ड म्हणतात की हे काम गैरकानूनी आहे, याला नाही करायचं, परंतु काय दुर्घटना झाली तर त्याच्यासाठी आमचे जे ट्रॅकमॅन आहे यांना दोषी ठरवतात। अधिकारी दोषी कधीही ठरवू शकत नाही। का बरं? की त्यांच्या अंतर्गत हे कार्य खालतून वरपर्यंत जितके अधिकारी आहे सब चोर मौसेरे भाई आहे। तर यांना काय आहे, यांना रेल्वेची काही काळजी नाही, यात्रीची काही काळजी नाही, आपल्या कामाची काळजी जास्त आहे, आपल्या घराची काळजी जास्ती आहे। भाजीपाला आणायला माणूस पाहिजे, मुलाला शाळेत सोडायला माणसं पाहिजे, घरचे कपडे धुवायला माणसं पाहिजे, भांडे धुवायला माणसं पाहिजे, तो एक आणत काऊन नाही? त्याच्यामुळे ट्रॅक मेंटेनन्सची काय परिणाम होतो? आता हे 10 युनिटची गँग आहे, 4 माणसं काम करतात, तर ट्रॅकवर फरक पडणार आहे? 4 माणसं काम केल्यानंतर 10 माणसं ट्रॅकमॅन काम केल्यानंतर त्याचा वेगळा प्रभाव पडतो। जास्त चांगल्या प्रमाणे आम्ही रेल्वेचं जे कार्य आहे चालू शकतो।